बाय इलेक्शन नंतर हेमंत भाऊंनी दुसरा एक दिवस फक्त काढला, तिसऱ्या दिवसापासून ती व्यक्ती कामाला लागली. रातेकर म्हणून ज्यावेळेस त्यांच्या हातगाड्या वगैरे घेऊन जातात त्यावेळेस ते एक नोस नेता म्हणून नगेकरांनाच फोन करतात. माझ्या वडीला रक्त लागत होता, फ्रीमध्ये दिले त्यांनी करून. 5,000 रुपये 8,000 रुपये लागत होते, त्यांनी फ्री दिलं. माझ्या ओळख बी नाही होती त्यांच्यासाठी. रासने माणूस चांगले काम घेऊन जावं करणार. महाविकास आघाडी आहे ना, आम्हाला ते पाहिजे. आम्ही तर भाजपच म्हणजे रासनेलाच देणार. दंगेकर भाऊ काय कामं केली त्यांनी लई कामं केले. आपण एक कॉल केले का लगेच पाठवतात माणसाला. राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भाई की ताई, दादा की भाऊ, थोरले साहेब की धाकटे, अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले. विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार? पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार? महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडलंय तरी काय? जाणून घेणार आहोत डिजिटल प्रभातच्या विधानसभा स्पेशल कौल जनतेचा कार्यक्रमातून. कोण एकच बेत हवा कोणाची? आता सध्या दंगेकर साहेब आहे. लई कामे केली त्यांनी. सांगता येतील कामं? काय कामं सांगता येतील दंगेकर? कामे त्यांनी, आता माझं घर आहे तिथे चौकात, तिथे पाईपलाईन वगैरे टाकली त्यांनी. मोठी मोठी पाईपलाईन टाकली आहे. लई प्रॉब्लेम होते, ते गटर वगैरे तुंबायचे नाही का, लई प्रॉब्लेम येते, त्रास लई होत. पण त्यांनी बोलता बोलता त्यांनी कामे केली, ना बोलता असं आहे. आता परत संधी मिळणार त्यांना? मिळणार ना. कसब्यात तर यावेळेस 100% कमळ फुलणार आहे. कारण की कसब्याचे जे उमेदवार आहेत हेमंत रासने, हेमंत भाऊ रासनेंचं बाय इलेक्शन नंतर हेमंत भाऊंनी दुसरा एक दिवस फक्त काढला, तिसऱ्या दिवसापासून ती व्यक्ती कामाला लागली. जवळजवळ 6,900 समस्यांचं निवारण केली त्या व्यक्तीने. आणि असं नाही की केलंय म्हणून, माझं स्वतःचं काम त्यांनी मार्गी लावलं. कसब्याचा जर विचार केला, कसब्यात सध्या कोणाचं नाव चर्चेत आहे? ते दंगेकरच आहे, तसं काय नाही. केलीत का कामं? केले ना, आहे ना. काय काम? माझ्या बरोबर आहे ते झाले. माझे मित्र इथं राहताना गणेशपेठमध्ये, त्यांनी केलेले सगळे काम आम्हाला माहिती आहे ना. आम्हाला काय प्रश्न आहे काय ना, मग विचारले त्यांनी, सोडले तरी काम. आमचा रक्ताचा एक काम होता माझा, त्यांनी नाही, माझ्या वडीला रक्त लागत होता, फ्रीमध्ये दिले त्यांनी करून. 5,000 रुपये 8,000 रुपये लागत होते, त्यांनी फ्री दिलं. माझ्या ओळख बी नाही होती त्यांच्यासाठी. कसब्यात कोणाचं वाले? आपले हेमंत भाऊ रासने. आणि उमेदवार माहितीत का कोण कोण आहेत कसब्यात? दंगेकर साहेब आहेत, अजून गणेश भोकरे साहेब आहेत, अजून अपेक्षक 2-3 आहेत. अजून काय वाटतंय, फाईट कशी होईल यंदाची? कोण असेल जे वाटतो की काम करेल? हेमंत भाऊ रासने, कारण की आमच्या इथे त्यांनी खूप मदत केली. बिल्डिंगमध्ये पाण्याची सोय, CCTV कॅमेरा वगैरे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. सामान्यांच्या मदतीला कधी पण धावतात. आता उदाहरणार्थ दाखवत हातगाडीवाले, त्यांना जर तुम्ही विचारलं तर रातेकर म्हणून ज्यावेळेस त्यांच्या हातगाड्या वगैरे घेऊन जातात त्यावेळेस ते एक नोस नेता म्हणून नगेकरांनाच फोन करतात. आताच तिकडे कॉर्पोरेशनला रिक्वेस्ट करून किंवा त्यांचे काय दंड वगैरे भरून त्यांची मदत करतात. असं म्हणजे त्यांचं वार्ड आहे सीमित. जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा सीमित वार्ड असताना त्यांच्याकडे संपूर्ण पुणे शहरातून लोक मदतीला येत होते. तर ते पाहत नव्हते की बाबा आपला वार्ड आहे, आपल्या वार्डात हा आपला मतदार नाही आहे. ते कोणते म्हणजे हा कुठला विचार न करता ते येणाऱ्या माणसाला कधीच पाठवत नाही. असं म्हणजे येणाऱ्या माणसाला ते मदतच करतात. रासने भाजप. काय वाटतं आता दंगेकरांना जो काही कार्यकाळ मिळाला काम करण्यासाठी, कामं झालीत का ते? ठीक आहे, त्यांच्यापर्यंत त्यांनी केली आहेत, पण भाजप यायला हवा. कारण की वरती सरकार त्यांचं नेतृत्व चांगलं आहे वरतून, त्याच्यामुळे इथं बराच फरक पडेल. ठीक आहे, आता लोकांनी एकदा निवडून दिलं, पण आमचं ठाम मत आहे भाजप. अच्छा, म्हणजे तुम्ही पक्ष बघून यंदा संधी द्या? पक्ष म्हणा, माणूस म्हणा, एकदा संधी त्यांना दिली, आता ह्यांना देऊन बघूया. बरं, रासनेंचा काही अनुभव म्हणजे जेव्हा निवड? माणूस चांगले, रासने माणूस चांगले, काम घेऊन जावं करणार. नाही जमलं तर काय करायचं हे सांगणार. कोण कोण आहे कसब्यातून उभा आता? दंगेकर आहेत ना. अजून कोण आहे उभा? रासने. कोण येईल?
दंगेकर. का बरं? हा? का बरं? चांगली कामं करतात ते. का बरं म्हणजे काय, एक नंबर काम दंगेकरांचं. महाविकास आघाडी आहे ना, आम्हाला ते पाहिजे. इलेक्शन आहे दादा, इलेक्शन काय कसबेत कोणाचं वार आहे? चान्सेस तर दंगेकरांचेच आहे. कामाचा माणूस आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, 4-5 वेळा निवडून आले नगरसेवकाला, तळागाळातला कार्यकर्ता आहे. दादा काय वाटतं वार कोणाचं आहे? मनसे गणेश भोकरे. आणि इथले आमदार जे होते, जे पोटनिवडणुकीमध्ये त्यांना संधी दिली गेली, रवींद्र धंगेकर, काय वाटतं कामं झालीत का? झाले कामं केलेत ना दंगेकरांनी. नाही मला केलं संधी नाही. परत संध्या मनसेमुळे जरा राज ठाकरेंचा वारा आहे जरा आता चालू. आम्ही तर बाबा हेमंत रासनेचीच हवा बघतोय, कारण आम्ही हिंदुत्वाचा विचार करतो कायम. त्यामुळं विचार करतानाच 100% मतदान झालं पाहिजे. आणि मोदीजींनी जी घोषणा दिली, एक आहे तो सेफ आहे, त्या घोषणेचा आम्ही अवलंब करणार आणि कसबत यावेळेस नक्कीच हेमंत रासनेंना विजयी करणार असा आमचा निर्धार आहे. आम्ही तर भाजपच म्हणजे रासनेलाच देणार. म्हणजे रासने काम करतील सगळे असं समस्या. आम्हाला असं वाटतं, एकदा त्यांना संधी देऊन बघूया. कसबा पेठेत काम केलेले दंगेकर भाऊ. काय कामं केली? त्यांनी लई कामं केले. त्या आपण एक कॉल केले का लगेच पाठवतात माणसाला. कोणी त्यांच्या विरोधात उभं होता? काय त्यांचं नाव? रासने. धंगेकरांना पुन्हा संधी मिळेल की रासनेंना संधी मिळेल? दोघांपैकी संधी तर रासनेला भेटेल. का बरं असं का वाटतं? काम आहे त्यांचं, सांगता येईल का काम आहे? आहे काम, चिकारचं काम आहे. दोघांचे बी काम आहे, दंगेकरचे बी काम आहे, असं सांगता नाही येणार. दोघांची फाईट होणार आहे, दोघांची कामं आहे. आता चर्चा कोणाच्या नावांची आहे? फक्त काय रवींद्र धंगेकर. तर त्यांच्या कामामध्ये खुश आहात का तुम्ही? कार्यकाळच मुळात कमी होता. 1.5 वर्ष म्हणजे काय, मुळात काय कुठल्याही योजना राबवायच्या म्हणजे ते साधारण त्याला पाठपुरावा करायलाच तेवढा वेळ जातो. कोणाचं वार आहे? भाजपच आहे. कोणी उमेदवार? हेमंत रासने. बरं, आमदार कोण आहे इकडचे? आमदार जे दंगेकर आहेत आता, खुश आहात की नाही कामावर त्यांच्या? त्यांच्या कामावर खुश आहोतच आम्ही, तसं काय नाही. भाजपची मग पक्ष बघून का उमेदवार बघून? नाही, तसं उमेदवार बघितलं तर दंगेकर ग्रेट आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधी जात आपली कामं होणार हे नक्की. कसं आहे, दंगेकर एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे ते तळागाळातल्या लोकांसाठी आहे, सामान्य लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं लोक सामान्य जो आपला कार्यकर्ता म्हणून कोणाकडे बघतात तर दंगेकर साहेबांकडेच बघतात, बाकी कोणाकडे बघत नाही. हां, बघा आता चेंबर लाईन वगैरे असे कामं केलेले आहेत. म्हणजे आता सोसायटीमधले चेंबर लाईन, कोणाचे जुने वाडे आहेत त्यांचे चेंबर लाईन, असे कामं केले. कोणाचं म्हणजे बाथरूमचे वगैरे प्रॉब्लेम त्यांचे ते सॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी. दंगेकरांचं काम आहे असं काय नाही. मग आता संधी कोणाला? आता दंगेकरांनाच भेटू शकते शक्यतो असं वाटतं. काका आता इलेक्शन आहेत विधानसभेचे, कसब्यात कोणाची हवं आहे? कसब्यात तसं आहे, 2 जणच आहे, दंगेकर आणि रासने. बाकी दुसरं कोणाचं एवढं हे नाही दिसत. पण रासने येण्याची जवळजवळ 99-90% शक्यता आहे.